नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये कटवर्क साडीला आपण साध्या मशीनवरती फॉल लावणार आहे, तर कसा लावायचा ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. पाहू शकता तुम्ही, ही कटवर्क साडी आहे. सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत या साड्या. लग्न सराईमध्ये अशा साड्यांची खूपच फॅशन चालू आहे. तर या साड्यांना पिको फॉलच्या मशीनवरती फॉल लावताना व्यवस्थित लागला जात नाही, तर आपण साध्या मशीनवरती सुद्धा याचा फॉल कसा लावायचा हे थोडक्यात पाहूया. फॉल घ्यायचं आहे, फॉल स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर त्याला इस्त्री करायची. इस्त्री केल्यानंतरच आपल्याला फॉल लावायचा आहे. तर बघा, दोन्ही साईडला आपल्याला कधी-कधी शिलाई असते आणि कधी-कधी एक साईडला शिलाई असते आणि एक साईडला प्लेन कपडा आहे. तर खालच्या साईडला प्लेन कपडा ठेवायचा आणि जी हात शिलाईसारखा जी शिलाई आहे ना, ती वरच्या साईडला ठेवायची. आणि अंतर किती ठेवायचं, तर एक 10 इंचाचं अंतर ठेवायचं किंवा हाताने मोजून 2 आपले हात भरतील एवढे अंतर ठेवायचे. आणि त्यानंतर आपण व्यवस्थित असं व्यवस्थित असं दाबटीप कसं मारतो, सेम त्याच पद्धतीने टीप मारायची आहेत. तर बघा, आपल्याला तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही खालची बाजू वरती करू शकता किंवा फॉलची बाजू खालीसुद्धा करू शकता. तर मी या पद्धतीने करून घेणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, खूप व्यवस्थित असा परफेक्ट असा साध्या मशीनवरती आपण फॉल लावू शकतो. तर पहा, या पद्धतीने मी टीप मारून घेणार आहे. तर बघा, एक साईडून मी या प्रकारे टीप मारून घेतली आणि पुढे ना स्टोन अडकायला लागले, तर मी साडी पलटी केली आणि त्या जी साडीचा जो काठ आहे तो वरती घेतला. कारण त्याचे स्टोन आहेत ना, तर स्टोन असे खाली सुईच्या खाली दबले जात होते, म्हणून मी वरच्या साईडला साडी घेतली आणि खाली साईडला फॉल ठेवला आणि त्यानंतर अशी मी दाबटीप मारून घेत आहे. म्हणजे एक शिलाई आपल्याला करायची आहे. तर ही शिलाई आपण बघा, जे काही कर्व आहे ना त्याच्यावरूनच आपली शिलाई आली पाहिजे. म्हणजे आपला फॉल कर्वच्या आत दिसला पाहिजे, कर्वच्या खाली दिसला नाही पाहिजे, तरच ते खूप छान असा त्याचा लुक येणार आहे. तर आणि कर्व असा व्यवस्थित असा साडीचा काठ आहे ना, खूप सुंदर असा खाली दिसणार आहे. तर तुमच्या लक्षात येत असेल की फॉल मी कसा धरलेला आहे. तर या पद्धतीने फॉल पकडायचा आणि व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला फायनली आपल्याला त्यानंतरच हातशिलाई करून घ्यायची आहे. तर पहा, खूप सुंदर आणि अजिबात सुई अडकत वगैरे नाही. अगदी व्यवस्थित अशी आपली शिलाई होत आहे. तर पहा, सगळी शिलाई मारून घेतली. तुम्ही पाहू शकता, जवळून तुम्हाला दाखवते. या प्रकारे फॉल जोडायचा म्हणजे आपले जे साडीचा कर्व आहे ना, तो व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये दिसला जाईल. या पद्धतीने आपण साडीला फॉल लावून घेणार आहोत. तर साडी मशीनवरती फॉल जोडून झालेला आपल्याला हातशिलाई टाकायची. तर हातशिलाई बघा, या पद्धतीने तुम्ही बारीक शिलाई बारीक असते ना सुई, ती घ्यायची आणि दोन पदर धागा घ्यायचा आणि आपल्याला फॉल जोडून घ्यायचा आहे. तर जास्तही बघा लांब लांब टाके टाकायचे नाहीत आणि खाली म्हणजे ज्या साईडला आपल्या साडीच्या साईडला धागा दिसेल ना, तिथं थोडासा किंचित धागा दिसला पाहिजे आणि आतल्या साईडला मोठा धागा म्हणजे लांब टिपा दिसल्या ना तरी चालेल, पण बाहेरच्या साईडला एकदम किंचित धागा दिसला तर खूप छान असं सुंदर असा आपला साडीचा फॉल दिसतो. नाहीतर मोठे मोठे टाके असतील ना तर व्यवस्थित असं दिसत नाही. तर त्यामुळे एक काळजी घ्यायची आहे, जेव्हा टाके मारतो ना तेव्हा साडीच्या वरच्या बाजूला छोटे छोटे टाके आले पाहिजेत आणि आतल्या साईडला मोठे आले तरी चालतील. या पद्धतीने आपल्याला नवीन जरी तुम्ही शिकत असाल तरी फॉल लावण्याची ही पद्धत आवडली असेल तर लाईक नक्की